Students, today we make the video of day 8 and 9 together. It is depend on the topic real numbers. In that we learn operations on like surds, that is addition, subtraction, multiplication and division. All operations we learn here. Let's recall. First of all, 4 square is equal to, we know about that, 16. Therefore, square root of 16 is 4 and it is written as in this way. Second one, 9 square, we always know that 81. So square root of 81 is 9. So we write here in symbolically. If square root of 36 is equal to 6, here I draw a box. In that, which number we have to read or write? That is 2, because this is square root of 36, right? Therefore we get 6. Why you write here 6? 6 into 6, 2 times. In that pair we get one number ahead of that. So we take a pair, that is 2 numbers. Therefore we write here 2. So we easily learn about that in next topic. Now, surds. In a surds, nth root of a, the symbol is called radical sign. याला काय म्हणतात? Radical sign. n is the order of surds. तेव्हा जे आपण लिहिलं होतं इथे तो नंबर चौकटीतला, तो काय त्याला काय म्हणतात? ऑर्डर ऑफ सर्ड, राईट? मी मुद्दाम तिथे बोललो नाही. And A is called radicand. म्हणजे हा मधला नंबर त्याला म्हणतात रॅडिकंट. याला ऑर्डर म्हणतात आणि याला रॅडिकंट म्हणतात. एवढंच समजून घ्यायचंय. The surd of order 2 is called quadratic surd. मागे जे आपण शिकलो अंडर रूट ऑफ 36 म्हणजे तो quadratic surd होता, राईट? सो एक्झाम्पल, 5th root of 8, order of surd is 5. Very nice. And radicand 8. In that root 7, order of surd is, बघा दिलेली नसेल तर 2 and radicand 7. सहजरित्या आपल्याला हे समजू शकतं, येतं आपल्याला. Similar or like surds. 2 surds are said to be like surds if their order is equal and radicand are also equal. ऑर्डर बी सारखीच पाहिजे आणि रॅडिकंट पण सारखाच पाहिजे, मग त्यांना आपण लाईक सर्ड म्हणतो. आता मी सहज बोलताना 2 सर्ड्स आर, 2 or मेनी असं म्हटलं तरी चालेल. आता इथं एक्झाम्पल देताना मी 3 नंबर्स दिलेले आहेत बघा. 5 root 3, 2/7 root 3 and -6 root 3. सगळ्यांमध्ये रूट 3 हा कॉमन आहे. म्हणजे याची ऑर्डर काय आहे? 2. ऑर्डर 2 आणि रॅडिकंट काय आहे? 3. प्रत्येक ठिकाणी सारखाच आहे बघा. इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. पुढे नंबर काही असू द्या, दे आर ऑल लाईक सर्ड्स, बरोबर? आता ऑपरेशन ऑन लाईक सर्ड्स कशा पद्धतीने आपण त्या क्रिया करू? ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन कॅन बी डन ओनली ऑन लाईक सर्ड्स. ऍडिशन, सबट्रॅक्शन हे फक्त लाईक सर्ड मध्येच करू शकतो. आता एक एक्झाम्पल दिलंय बघा. सिम्प्लिफाय 7 root 5 plus 12 root 5. दिस इज आवर एक्झाम्पल. 7 root 5 plus 12 root 5. बाहेरचे नंबर्स बघा, 7 आणि 12 याच्यामध्ये ही ऍडिशन आहे, ती एका ब्रॅकेट मध्ये लिहिली आपण. 7 plus 12 आणि रूट 5 कॉमन काढला बाहेर, बरोबर? मग 12 आणि 7 19. 19 root 5 हे आपलं आन्सर आलेलं आहे. या पद्धतीने आपण सहज सिम्प्लिफाय करू शकतो. इथे सुद्धा तसंच आहे. आता सबट्रॅक्शन दिली.
14 रूट 7 मायनस 9 रूट 7. 14 मायनस 9 कॉमन रूट 7 म्हणजेच काय 5 रूट 7. या पद्धतीने आपण लिहू शकतो. पुढे आता सिम्प्लिफाय. आता बघा कसा क्वेश्चन त्याने बदलला. 3 रूट 8 प्लस रूट 50 मायनस 4 रूट 2. आता हे काही लाईक सर्ड नाहीयेत, मग त्याचं कन्व्हर्शन आपल्याला लाईक सर्ड मध्ये करायचं आहे. बघा 3 जसा तसा ठेवला, अंडर रूट ऑफ 8 याचे 2 नंबरचे मल्टिप्लिकेशन लिहिली 4 इंटू 2. आता मला 4 इंटू 2 का घेतले, कारण मला 8, 50 आणि 2 याच्यामध्ये 2 कॉमन दिसतोय, म्हणून मी 2 च्या याच्यात घेतले ते 4 इंटू 2. आता 50चं काय लिहिलं मग 25 इंटू 2 आणि 2 जसा तसा आहे त्याला मी काय हात लावणार. आता बघा योगायोगाने किंवा आपणच तशी तयारी करायची. 4 म्हणजेच काय अंडर रूट ऑफ 4 म्हणजे याचा 2 बाहेर येईल. मग हा पहिला 3 इंटू 2, हे इंटूचं साइन समजून घ्या. हा 3 इंटू 2 आणि हा रूट 2 जसा तसा मध्ये राहिला. आता हा 25 त्याच्या बाहेर जेव्हा येईल तो त्याचा 5 होईल, मग 5 इंटू रूट 2. आता इथे नंबर 1 होता म्हणून तो काही लिहिला नाही, डायरेक्ट 5 लिहिला. आता इथे -4 आहे आणि रूट 2 जसा तसा आहे, ते जैसे ते लिहिलं. आता इथे लाईक सर्ड तयार झाले बघा, रूट 2 रूट 2 रूट 2. मग हे रूट 2 एकदाच लिहायचं बरोबर. हा यांचा गुणाकार आधी करून घेतला. 3 इंटू 2 6 रूट 2, 5 रूट 2 मायनस 4 रूट 2. आता 6 प्लस 5 मायनस 4 साइन सकट इथे लिहिलं आणि कॉमन रूट 2 लिहिला. मग 6 आणि 5 11, 11तनं 4 गेले 7, 7 रूट 2 हे त्याचं आन्सर. या पद्धतीने आपण ही सगळी माहिती संकलित करतो. आता याच्यावर एक्सरसाइज दिलेला आहे तुम्हाला. मी मराठी पीडीएफ मधनच क्वेश्चन जसा तसा उचलून टाकून दिला, कारण टायपिंग करायला बऱ्याच अडचणी येतात, समजून घ्या. क्वेश्चन फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हिअर. आता 2 क्वेश्चन अल्टरनेटिव्ह साठी दिलेले आहेत. साहजिकच 2 रूट 3 प्लस रूट 3 इज इक्वल टू व्हॉट. आता रूट 3 लाईक टर्म आहेत, लाईक सर्ड आहेत हे दोघं. मग रूट 3 एकदा लिहायचा म्हणजे 2 प्लस हा इथला याचा बाहेर काय असेल 1 आणि रूट 3 म्हणजे ज्याची टोटल काय झाली 3 रूट 3. आहे का याचा आन्सर शोधा. याच्यात जे आन्सर असेल त्याला तुम्ही टिक मार्क करा. दुसरं 10 रूट 5 मायनस 4 रूट 5. हा 10 मायनस 4 रूट 5 याला ब्रॅकेट मध्ये घ्या आणि बाहेर कॉमन रूट 5 काढा. किती उरलेत 10 मायनस 4 6 रूट 5. याचं उत्तर बघा आता कुठे आहे इथे बरोबर. या पद्धतीने हे आन्सर्स आपल्याला काढता येतात. आता पुढे काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला सोडवायचे. सॉल्व द फॉलोइंग. नाउ सिम्प्लिफाय. 3 रूट 7 प्लस 7 रूट 63 मायनस रूट 7. आता हे एक्झाम्पल मी थोडस इथं वरती सोडतो. बघा 3 रूट 7 प्लस 7. आता पहिला 7 दिसतोय, मग इथे 7 च्या पटीत 63 येतोच आहे. 7 9 63. सो 9 इंटू 7 मायनस रूट 7. आता काय कॉमन निघतोय त्याच्या आधीची एक टर्म आधी लिहून देतो. 7 प्लस 7 इंटू 9 बाहेर येतोय बघा 3 म्हणून, हा राहिला रूट 7 मायनस रूट 7. आता पुढची 3 रूट 7 प्लस 21 रूट 7 डायरेक्ट लिहिलं मी मायनस रूट 7. हा 21 कसा आला तुमच्या लक्षात आला असेल. आता इथे 3 प्लस 21 मायनस 1 रूट 7.
कॉमन काढला, लक्षात आलं तुम्हाला? हा, आता 21 आणि 3 24, 24 मधनं एक गेला, 23√7 हे याचा आन्सर येईल आपल्याला. पहिल्याचा आन्सर काय आला मग? 23√7. ओके. आता दुसरं याच पद्धतीने पॉइंटर. ओके. 7√5 मायनस 4√5 प्लस √80. फक्त आता √80 याच √5 इंटू समथिंग हे असं करून घेऊ. म्हणजे काय? 1685 म्हणजे √16 इंटू 5. बाहेर काय येईल? 4√5. म्हणजे हेच गणित आता कसं झालं? 7√5 मायनस 4√5 प्लस 4√5. हे बघा 80च्या बाबतीत आपण अशा पद्धतीने हे मिळवलं आहे. मग 7 वजा 4 आणि 4 अधिक 4, 4 4 गेलेत, काय राहिलं? 7√5 झालं आपलं आन्सर. याचं उत्तर मिळालं आपल्याला 7√5. आता पुढचं तिसरं एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग. थोडा वेळ जातो. 4√12 मायनस √75 मायनस 7√48. आता इथं 12 आहे, 75 आहे आणि 48 आहे. काय बाहेर निघेल? आता विचार करा. 12 मधनं असा एक नंबर की जो बाहेर येईल आणि एक अडकेल. 4 त्रिक 12, 4 इंटू 3 घेतला. इथं 25 इंटू 3. लक्षात आलं? आता इथे 3 सापडतोय, इथे 3 मिळाला, इथे पण 3च घ्यायचं आपल्याला. म्हणजेच काय? 16 त्रिक 48. आणि हे सगळे नंबर स्क्वेअर नंबर्स आहेत, ते बाहेर येतील. मग हा 4 आणि हा 2, 4 इंटू 2 √3 मायनस 5√3 मायनस 7 इंटू 4 √3. हे किती झाले? 8√3 मायनस 5√3 मायनस 28√3. 8 मधनं 5 गेले किंवा 8 मायनस 5 मायनस 28√3 किती देईल मग? 8 मधनं 5 गेले 3, 3 याच्यात आणखी मायनस झाले तर मायनस 25√3. म्हणजे याचा आन्सर मिळाला आपल्याला मायनस 25√3. या पद्धतीने आपण हा पूर्ण एक्सरसाइज सोडवून दिलेला आहे. आता आपल्याला पुढचं मी तेव्हा बोलताना बोलून गेलो होतो, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यामध्ये सुद्धा आपण हे सोडवू शकतो. आता याच्यामध्ये बघा मी मुद्दाम ब्लँक ठेवलेला आहे. 9व्या दिवसाचा टॉपिक आहे हा. 4 इंटू 2 इंटू √12 इंटू 3. बघा हे आधीचे जे नंबर्स आहेत त्यांचा गुणाकार केला आणि √12 जे आहेत म्हणजे रॅडिकंड आहेत त्यांचा पण मल्टिप्लिकेशन टाकला. 4 दुने 8 आणि इथे आले 12 त्रिक 36. 36 म्हणजेच काय हो? इंटू 6 म्हणजे टोटल आन्सर आलं 48. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सहज सोडवू शकतो. पुढे 8√35 अपॉन 4√7 इज इक्वल टू 8/4 √35 अपॉन 7 इज इक्वल टू 8/4 मीन्स 2 √7 5 35 झालं आहे पण आन्सर. या पद्धतीने आपण
हे एक्झाम्पल सहज सोडू शकतो. नाव रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ट्स इज अ रॅशनल नंबर, each surt is called a rationalizing factor of the other surt. आता एक्झाम्पल देऊया. हा, हे मी जे वाचून दाखवलं हे तुमच्या लक्षात समजा आलं नसेल तर इथे समजून घ्या. इफ surt root 3 is multiplied by root 3, we get root 9 and root 9 is equal to 3. म्हणजे हा root 3 चा हा जो दुसरा root 3 घेतला हा झाला रॅशनलायझिंग फॅक्टर. असा फॅक्टर आपल्याला प्रत्येक वेळेस ओळखता यायला पाहिजे आणि त्याच्याने आपण रॅशनलायझेशन करू शकतो. आता तुम्हाला सरळ स्वाध्याय दिलेला आहे पुढे. हा स्वाध्याय बघा, याच्यामध्ये जवळ पॉइंटर, मला पॉइंटर दिसत नाही. क्वेश्चन फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता तुमच्या लक्षात आलं असेल डायरेक्ट सोडवायचं. 3 into 2 6, 6 अंडर रूट ऑफ 6 दुने 12. बरोबर. आता 12 काही मध्ये राहणार नाही, याच्यातला कोणता ना कोणते टर्म बाहेर येतो. 4 into 3 करून घ्या. मग 6 into 4 चा बाहेर येतो 2 आणि हा रूट 3 जसा तसा, म्हणजे 6 दुने 12, दॅट इज 12 रूट 3. हे आन्सर आपलं इथे दिसतंय बघा. नेक्स्ट 6 रूट 12 डिवायडेड बाय 3 रूट 6. इकडे सोडवतो. 6 रूट 12 डिवायडेड बाय 3 रूट 6. आता 3 ने याला भाग दिला, काय आन्सर आलं 2. 6 ने याला भाग दिला तर अंडर रूट ऑफ 2 येईल, म्हणजेच काय आलं 2 रूट 2. हे त्याचा आन्सर या पद्धतीने. आता इथं solve the following. First one, simplify 4 root 15 into 3 root 3. पहिलं काय करायचं, बाहेरचे नंबर्स 4 त्रिक 12 अंडर रूट ऑफ 15 त्रिक 45, किंवा तसं न करता 15 ची 4 5 गुणिले 3 आणि हा इकडचा 3, म्हणजे बघा 15 आणि 3 यांचा गुणाकार केलाय. पण मी ऍट ए टाइम करून टाकला. हा बाहेर 12 जसा तसा आहे. आता 5 3 3 3 2 वेळा आलाय, मग तो एकदा बाहेर काढा आणि मध्ये अडकला फक्त 5, म्हणजे काय झालं हे 12 त्रिक 36, म्हणजे 36 रूट 5 या पद्धतीने. आता इथे डिवायडेशन आहे, म्हणजे 8 डिवायडेड बाय 2 अंडर रूट ऑफ 28 डिवायडेड बाय 7. एक स्टेप मी डायरेक्ट लिहिली. हा, याच्या आधी यांना एका खाली एक लिहितो आपण अंडर रूट ऑफ न्यूमरेटर डिनोमिनेटर सारखं, आणि मग ही पुढची स्टेप. मग याने याला डिवाइड केलं तर काय राहतील 4, आणि याने याला डिवाइड केलं तर अंडर रूट ऑफ 4. 4 म्हणजेच काय 4 into 2, आणि मग शेवटचा आन्सर आलं 8 या पद्धतीने. आता या दोघांचा गुणाकार दिलेला आहे. हा गुणाकार व्यवस्थित समजून घेऊ आपण. गुणाकार करताना बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पहिली एक टर्म आधी लिहून घ्यायची, म्हणजे रूट 5 पहिली घेतली. नंतरचा हा दुसरा बॉक्स किंवा ब्रॅकेट म्हणू आपण त्याला, 5 प्लस 3 रूट 2. ओके. नंतर मग हा साइन सकट घ्या, प्लस रूट 2 प्लस रूट 2 इंटू पुन्हा त्याला सुद्धा हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय राहील, म्हणजेच काय रूट 5 प्लस 3 रूट 2 झालं आपलं काम. आता इज इक्वल टू रूट 5 इंटू रूट 5 ऍक्च्युअली रूट 25. मग रूट 25 मधनं बाहेर आला 5. मी थोडस डायरेक्ट लिहितो कारण मला लिहायला स्पेस नाही. मग 3 अंडर रूट ऑफ हा रूट 5 इंटू रूट 2 रूट 10, 5 दुने 10 प्लस हा याला मल्टिप्लाय करेन रूट 2 इंटू 5 10 प्लस 3 रूट 2 इंटू रूट 2 दॅट इज 2. मग इथे आलं 5 प्लस, आता ह्या दोन लाईक टर्म आहेत यांच्यामध्ये ऍडिशन आहे 3 आणि 1 4 रूट 10 प्लस 3 दुने 6.
आता 5 आणि 6 मध्ये ऍडिशन होईल. 6 आणि 5 11. 11 प्लस 4 रूट 10. बरेच विद्यार्थी 5 आणि 4 9 पण करून टाकतात. असं होऊ देऊ नका. हे झालं याचं आन्सर. आता पुढचं आहे रॅशनलाइज द फॉलोइंग. आता हे रॅशनलाइज करायचे आहेत आपल्याला. पहिलं एक्झाम्पल घेतो. इकडे लिहितो मी डाव्या साईडला. 1/√11 इज इक्वल टू. आता हा √11 आहे की नाही, याला आता रूट मधनं बाहेर काढायचं आहे. पुन्हा त्याला √11 ने मल्टिप्लाय करा. त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजेच न्यूमरेटरला सुद्धा √11 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे वरती आला √11 डिवायडेड बाय √11 इंटू √11 दॅट इज 11. झालं याचा आन्सर. ओके, जास्त काहीच करायची गरज नाही. दुसरं 3/5√7. मग याला काय करणार तुम्ही आता रॅशनलाइज करायचं आहे तर आता √7 आहे, मग 5√7 ने मल्टिप्लाय करणार का? काही गरज नाही, √7 ने मल्टिप्लाय करू. मग याला सुद्धा √7 ने. वरती काय आला 3√7 डिवायडेड बाय हा 5 जसा तसा मल्टिप्लाय बाय √7 इंटू √7 नुसता 7. ओके, मग आन्सर काय आलं 3√7 अपॉन 7×5 दॅट इज 35. हे झालं याचं आन्सर. या पद्धतीने तुम्हाला ही सगळी प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून घ्यायची आहेत. मला वाटतं आपल्याला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद. याच्यावर एक लिंक दिलेली आहे, ती लिंक मी पुढे दाखवून देतो. हे मी डिस्क्रिप्शन बॉक्सला पण टाकणार आहे. या लिंकला क्लिक करून तुम्ही आणखी अधिकचा अभ्यास व्यवस्थितरित्या करा अशी आमची अपेक्षा राहील. पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो.